नमस्कार मंडळी, आज मस्त असे तांदळाचे खारोडे केलेले आहेत. उन्हाळी वळवणाचे पदार्थ आम्ही चालू केले करायला. तर बघा, तांदूळ असे 2-3 दिवस भिजत ठेवले होते. पाणी घालून ते तांदूळ रात्री दररोज पाणी बदलायचं आणि तिसऱ्या दिवशी ते पीठ आहे ना मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्याचा असा चीक तयार होतो. जसं मी म्हटलं, तांदळाचं वाटलेलं पीठ भिजवलेलं. आता काय करायचं, जेवढं ते भिजवलेलं चीक आहे तेवढ्याच मापात पाणी घ्यायचं. ते पाणी उकळवायचं. ते उकळलेल्या पाण्यामध्ये खसखस टाकायची, मीठ टाकायची, पापड खार टाकू शकतात. आणि मग हे पीठ जसं कुरडईचं पीठ आपण करतो तसं हे पीठ मस्त हटून घ्यायचं. आणि तुम्हाला म्हटलं त्यासाठी तुम्हाला डाव लागेल. आणि मस्त असे खारोडे साच्यामध्ये भरून, शेवगा म्हणतो आम्ही याला किंवा साचा, पितळेचा जो आहे तो, त्याच्यामध्ये भरून मस्त असे खारोडे पाडून घ्यायचे. आणि 3 ते 4 दिवस उन्हात कडक सुकले की मस्त असे खारोडे खायला तयार होतात आणि खूप सुंदर लागतात. जेव्हा आमरस वगैरे असं पुरणपोळीचं जेवण असतं तेव्हा एक नंबर लागतात. हे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही हे पाडू शकता. हे तांदळाचे खारोडे आम्ही म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा. आणि बघा, आता एकच दिवस मी सुकवलेलं आहे तर बघा कसे झालेले आहेत. आता आणखीन 2 ते 3 दिवस मी सुकवलं की मस्त असे खारोडे तळून तयार होतील, आपल्याला खाण्यासाठी तयार होतील. मी त्याचा पण व्हिडिओ नक्की शेअर करेन.